नमस्कार. आज मी तुम्हाला मच्छी आणली ती दाखवते बनवून. ही मच्छी मी आणली आहे सुरमईची. छोटी सुरमई म्हणतात ना, ते छोटी आहे. ही बघा, मोठी नाही, अगदी छोटी नाही, पण हे बघा छान सुरमई आहे. ही आता मी तुम्हाला बनवून दाखवते. याची आमटी जास्त हे करावं लागत नाही नीट करायला. हे असं काढून टाकायची पिस बघा, छोटी छोटी असतात. अशी कापून घ्यायची छानपैकी, आणि त्याच्या पोटात हे असतं ना, ते काढून टाकायचं. हे बघा, असे छान कापून घ्यायची. थोडी थोडी पिसं आहेत, मोठी पिसं नाही आहेत, छोटीच आहेत. ह्या डोक्याच्या इथूनच कापून टाकायची. हे बघा, त्या पोटातलंही काढून टाकायचं, सगळं साफ करून घ्यायचं. आता मी ह्याला मीठ लावणार आहे. थोडं मीठ टाकून लावून ठेवायची. बाकीची तयारी नंतर करायला घेते. नंतर धुणार आहे. आता थोडा वेळ ठेवणार आहे चांगली अशी करून. त्याही मी ठेवून देणार. सुरमईची कढी करण्यासाठी मी हे वाटण घेते. ह्या 10 मिरच्या घेतल्या. आज जास्त मिरच्या नको आहेत काय. आज मी 10 मिरच्या घेतले. 1 वाटी खोबरं घेतलंय, 1 वाटी. हे लसूणच्या 5 पाकळ्या घेतल्या. लसूण घेतली 5 पाकळ्या. हा कांदा आणि हे तिरपळ. मी आज एकत्र सगळं वाटणार आहे. बारीक चांगलं वाटून घेणार आहे एकत्र, कारण आज थोडीच माणसं आम्ही घरी आहोत. आणि हे धणे 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद. एवढं हे आता मी वाटण करून घेणार आहे. त्यानंतर सर्व एकत्रच वाटण करणार आहे. आज मच्छी तळायची नाही ना, म्हणून एकत्र करणार आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन मी वाटून घेणार आहे. सुरमईच्या छोटी सुरमई होती, पण ती छान होती, ताजे ताजे होते. आता मी कढी बनवण्यापैकी वाटण करून घेतलंय बारीक एकदम. आता मी सौंदळ्याची आमटी बनवायला घेते. त्यासाठी घालते 1 पळी तेल, 1 पळी तेल घालते. ते तापलंय आता चांगलं. आता मी घालते कांदा.
कांदा घालून थोडा वेळ ढवळून घेते. हा आता कांदा चांगला झालेला आहे. हा बघा. आता मी ओतते वाटण. हे मी वाटण आता त्याच्यात ओतते. आता हा मिक्सर धुवून त्याच्यात परत पाणी ओतते. आता हे चांगलं ढवळून घेते. कोकम टाकली, मीठ टाकलं. आता ही चांगली मच्छी उकळून आलेली आहे. हे बघा आता छानपैकी ही मच्छी आता शिजलेली आहे. हे बघा छानपैकी अशी झालेली आहे कढी. बघा छान आता कढी झालेली आहे, उकळून झालेली आहे. बघा आता मी याच्यावर झाकण ठेवते. आणि आता आग कमी करून टाकते. मालवणी पद्धतीने ही मी सुरमईची आमटी बनवलेली आहे. ती जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.